ते येतील ते स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी मला झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी. असा कॅमेरा ऑन केला ना सगळे शांत होतात. आता ह्यांच्याकडे जाण्यासाठी कुठे गेली ह्यांच्याकडे जाण्यासाठी डोंबिवलीला का. हे गाईज, वेलकम टू अ न्यू व्हिडिओ. सो गाईज, तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की हा तर आशूचा व्लॉग आहे, इथे लावण्या काय करते. सो गाईज, मी चालली आहे कल्याणला आशूच्या घरी. सो आशूला मी सांगितलेलं नाही आहे की मी येत आहे म्हणून. सो म्हटलं की हा एक आपण सरप्राईज व्लॉग करूया. डोंट वरी, एंड मात्र तुमची आशूच करेल, बट कंटिन्यू करा व्लॉग पुढे. इथे भांडणं चालू आहेत गाईज. तसा कॅमेरा ऑन केला. सो गाईज, आम्ही मगाशीच आलो विठ्ठलवाडीला आणि सगळे जेवले वगैरे. व्लॉगच नाही घेतला कारण की लगेच निघायचं आहे आता ह्यांच्याकडे जाण्यासाठी. कुठे गेली ह्यांच्याकडे जाण्यासाठी डोंबिवलीला. गाईज, डोंबिवलीला चाललोय गाईज. आणि ना तुम्हाला अशी अवतारं दिसत असतील बिकॉज इथे खूप गरम होतं आहे. तुम्ही बघू शकता एवढं गरम होतं आहे की कंट्रोल नाही होते गाईज. खूप गरम होतं आणि त्याच्यामुळे ना आमची अवतारं तुम्ही बघू शकता एकदम बेकार दिसायला लागलोय रे. खरंच नाही, लावण्याचा पण मूड ऑफ झालेला आहे बिकॉज त्यांच्या म्हणजे नाशिकला पाऊस पडतोय, तिथे खूप थंडी आहे, खूप म्हणजे खूप थंडी वाजते. आणि इथे आपल्या इथे एवढं गरम होतं आहे का भाई, प्रमाणाच्या बाहेर गरम होते. आज मेन मला तर सवयच आहे गाईज, पण आज जरा जास्ती गरम होतं आहे गाईज. मला आउटफिट दाखवू का? झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी मला झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी. कमाल झाली ती बोलली बाळा तू कुठे चाला, जातो तर ऑलरेडी उशीर आला. यू डोंट म्हणलं कसले रे कमी, सांगू का मम्मीला तू बनतो शाना. माझी सासू तुझी मदर हे माझी होणारी हमसफर. आय लाईक यू ब्युटी, आय लाईक यू फॅशन, तुझ्यावर थांबून माझी नजर. एक नंबर तुझी कंबर, हाय चाल शेकी शेकी, हाय किती सुंदर तुझं डिंपल, ते पाहिजे ते घेऊन ते घेऊन. एक नंबर तुझी कंबर, हाय चाल शेकी शेकी, हाय किती सुंदर तुझं डिंपल, ते पाहिजे ते घेऊन ते घेऊन. सो गाईज, आम्ही तुम्हाला बोललेलो की आम्ही डोंबिवलीला जाणार आहे, बट आम्ही तिकडे नाही गेलो बिकॉज लेट झाला असतं अँड ट्रॅफिक तर तुम्हाला माहिती आहे. सो मग आता मला हे घरी सोडत आहे आणि त्याच्यानंतर चालले घरी त्यांच्या नाशिकला. खूप थकलेलं आहोत गाईज कारण की गरम तर खूप होतं आहे. मामाला तर खूपच गरम झालेलं गाईज. तर गाईज, हा ब्लॉग कसा वाटला, एकदम छोटूसा होईल, कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि गाईज लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करायला विसरू नका गाईज. गाईज, आलेली आहे मी आशूकडे. माझा पचका झाला आहे. पचका तर नाही बोलू शकत. मी आली तेव्हा ही शहाणी झोपली होती. गाईज, ही एकदम सकाळी सकाळी आली आणि ना हिने मला डायरेक्ट असं उठवून दिलं असं धच करून. तर गाईज, मी अशी डेंजर घाबरली आणि डायरेक्ट उठली. हे चांगले, तू तिकडे काय बघते.